नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आहे महाराष्ट्री बेंदूर बैलपोळा। तर मी आज पुरणपोळीचा सण बनवणार आहे। तर मी एक पेला डाळ घेतलेली आहे, ते पाण्याला उकळी आलेली आहे। असल्यामुळे डाळ लगेच 2 शिट्ट्यामध्ये असं एकदम गिर होते, म्हणून मी भिजवून काय घेतलेलं नाही आहे। असंच आकडी डाळ मी पाण्यामध्ये तेल लावून टाकणार आहे। तर तुमचा कोणता बेंदूर होता, कर्नाटक का महाराष्ट्र, ते कमेंटमध्ये नक्की सांगा। गॅस मिडियम करून 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। डाळ आपली लगेच शिजते। मी आता कणिक मळून घेते। चवीपुरतं मीठ घालायचं। मी ह्याच्यामध्ये हळद घालणार नाही आहे कणकीमध्ये। जरी कणिक उरली तर चपाती बनवता येते। मी पुरण शिजवताना त्याच्यामध्ये हळद वापरणार आहे पुरणामध्ये। इथं कणिक मळून घेते। बघा, कणिक मळून झालेले आहे, मर्दून घेते मी पाणी लावून तेलाच्या पोळ्या बनवणार आहे, त्याच्यामुळे मी पीठ चांगलंच वापरलेलं आहे। आणि लावून एकसारखं असं मर्दायचं। कणिक आपली मर्दून झालेले। आता आपली डाळ शिजून पुरण तयार होत का कणिक आपली भिजते चांगली। मी इकडे कट्टाची आमटी बनवण्यासाठी इथं तीळ जिरे घेतलेले आहेत, खोबरे, इथं आलं 4 तुकडे घेतलेले आहेत, आणि इथं लसूणच्या 5 पाकळ्या आणि कोथिंबीर मी वाटण करून घेणार आहे मिक्सरला। चेचून घेतलेला आहे, आणि इथं वेलदोडीची पूड करून घेतलेली आहे 4 वेलदोडे। तुम्ही जायफळ पण घालू शकता, माझ्याकडे नाही म्हणून मी घातलेलं नाही। आधी कुकरला दुसरी शिट्टी आहे, लगेच बंद करायची, उतू जाते। मी इथं कुरडगी तळून घेणार आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे। मी पांढरी रव्याची कुरडगी बनवली आणि ही पोह्याची कुरडगी बनवली। बऱ्यापैकी मोठी झाली करून 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद केलेला, तर ते पण निघलेलं आहे त्यानं। बघा, डाळ किती गिर शिजलेली आहे 2 शिट्ट्यामध्ये। याच्यामधले पाणी काढून डाळीत गुळ घालून दाखवते। इथे कुरडग्या तयार झालेल्या आहेत करून, तळून निघलेले आहे। ह्याची कट्टाची आमटी बनवायचं आहे। त्याच्यामध्ये आता गुळ घालूया, वेलदोड्याची पूड, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं 4 मिठाचे खडे टाकायचे, म्हणजे पुरणाला चव येते। मिक्स करून पुरण आपलं शिजवून घ्यायचं आहे। आता इकडे आपण कटाची आमटी बनवूया सरका। इथं मी तेल तापायला ठेवलंय, जिरं मोहरी टाकले, हळद अर्धा चमचा, हिंगडीची पूड,
चवीपुरतं मीठ, लाल तिखट 2.5 चमचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. मसाला शिजला की मग त्याच्यामध्ये डाळ शिजायला पाणी ओतायचं. मसाला चांगला शिजला की मग पाणी ओतायचं आपण. आपला मसाला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी ओतूया. हे मसाल्याचं पाणी ओतूया याच्यामध्ये. पुरण आपलं शिजत आलेलं आहे. आता पुरण आपलं आता शिजून तयार आहे. गॅस बंद करून घे. चाळणीमध्ये काढून घे. बारीक कर. आपली कटाची आमटी तयार आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच असं वाटून घ्यायचं. गार झालं की बारीक होत नाही, म्हणून गरम गरम पुरण वाटून घ्यायचं. सर्व पुरण मी वाटून घेते, मग आपण पोळ्या बनवूया. चांगली पाहिजे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तुम्हाला पोळी बनवून दाखवते मी. असं पुरून भरायचं मुटका करून. असं गोळा भरून घ्यायचा. चापदारी पोळी लाटायची. तव्यामध्ये शिस्ती टाकून घ्यायची. तव्यामध्ये गॅस आता मिडियम करायचं. बघा किती कलर छान आलेला आहे, पिवळा. पोळी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर तयार आहेत आपल्या पुरणाच्या पोळ्या तेलाच्या. मी इथं ताट तयार केलेलं आहे. तर गुळवणी केलेले आहे गोड. त्याच्यामध्ये तुपाची धार सोडलेले आहे. कटाची आमटी, पोळ्या, कुरडगी आणि भात. तर या जेवायला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पोळ्या कशा बनल्या. ते चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.